बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे अर्थातच युतीच्या गोटातनं आज स्वतः देवेंद्र फडणवीस हे महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। मुंबई, पिंपरी चिंचवड आणि पुण्यासंदर्भात भाजपच्या आज वर्षावरती बैठका होणार आहेत। दुपारी 12:30 वाजल्यापासून या बैठका सुरू होणार आहेत। रात्री उशिरापर्यंत बैठका चालतील असं कळतंय। तर दुपारी मुंबई तर संध्याकाळी पिंपरी चिंचवड बद्दल बैठक होईल, तर रात्री उशिरा पुण्याची बैठक होणार अशी माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। तर सागर, एकीकडे आपण बघतोय या महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहेत मुंबई, पिंपरी चिंचवड आणि पुणे, काय अधिक माहिती, कुठे कुठे घोडा अडलेला आहे? मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दुपारी 12:30 वाजल्यापासून बैठकांना असणार आहे। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर महापालिकांच्या संदर्भात चर्चा होईल। पुढच्या 48 तासामध्ये महायुतीची घोषणा करायची आहे, त्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। साधारणतः प्रत्येक महापालिकेमध्ये भाजपाची नगरसेवकांची लिस्ट या बैठकीमध्ये फायनल होईल। सोबत काही ठिकाणी शिवसेना शिंदे घेत आहेत, तर त्यांना किती जागा द्यायच्या या संदर्भात सुद्धा अंतिम निर्णय होईल असं सांगितलेलं आहे। त्यामुळे आजची बैठक मुख्यमंत्र्यांची फार महत्त्वाची आहे। प्रज्ञा, नक्कीच, मात्र त्याबरोबरनं आपण जर बघितलं तर या बैठकांमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड संदर्भात नेमका काय स्वरूपाचा निर्णय होणार आहे? आपली ताकद बघता कशा पद्धतीनं भाजपला अजून जोर लावायचा आहे? पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्पष्ट आहे की अजित पवारांच्या विरोधात भाजप निवडणूक लढवत आहे आणि एकनाथ शिंदेंच्या या संपूर्ण महापालिकेमध्ये तशी फारशी ताकद नाही आहे। मुद्दा उपस्थित राहतोय तो फक्त मुंबईमध्ये जवळपास 90 जागांच्या आसपास एकनाथ शिंदेंना जागा द्यायची ठरत आहे आणि उर्वरित जागांवर भाजप निवडणूक लढवत आहे। भाजपच्याच कोट्यामधून मित्रपक्ष RPIला जागा दिली जाईल असं सांगितलं जातं, पण कुठे ना कुठेतरी भाजपच्या वतीने प्रयत्न केला जातोय की एकनाथ शिंदेंना कमीत कमी जागा देऊन स्वतःच्या पत्रात जास्त जागा पाडायच्या आहेत, तर एकनाथ शिंदेंना अतिरिक्त जागा घेत स्वतःचं वर्चस्व स्थापन करायचं आहे। गेल्या 2-4 दिवस झालं मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये वारंवार चर्चा होतीये। आज एकनाथ शिंदेंच्या आधी भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली जाईल मुख्यमंत्र्यांची, आणि रात्री उशिरा एकनाथ शिंदेबरोबर चर्चा करून याबाबतचा तोडगा पाडला जाईल आणि उद्या किंवा परवा युतीची घोषणा होईल असं सांगितलं गेलेलं आहे। नक्कीच, आणि जास्त ताणू नका अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळेच ही घोषणा लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर।